अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे। भक्तांनो, बघा, आपल्यापैकी असंख्य स्वामी भक्तांच्या मनात जो नेहमीच प्रश्न असतो तो म्हणजे आम्ही स्वामींची सेवा करतोय, आम्ही स्वामींची भक्ती करतोय, आम्ही स्वामींसाठी व्रत धरतोय, आम्ही उपासना करतोय, आम्ही पारायण करतोय, मात्र केलेली सेवा ही स्वामींपर्यंत पोहोचत असेल का? आम्ही जे काही करतोय ते स्वामी स्वीकारत असतील का? बघा, आपण जेव्हा चांगलं काहीतरी करतो तेव्हा त्या चांगल्या गोष्टीतून आपल्याला स्वामी काहीतरी संकेत देतात। तर बऱ्याच वेळा आपण काहीतरी चुका करतो, आपण चुकीच्या गोष्टी करतो आणि जेव्हा चुकीच्या गोष्टी करतो तेव्हा सुद्धा त्या गोष्टी आपल्याला भोगाव्या लागतात। बऱ्याच वेळा आपल्याकडनं अगोदर काहीतरी चुका झालेल्या असतात, चोरी करणं असेल, शिव्या श्राप देणं असेल, भांडण करणं असेल, पुढे त्याची फळं आपल्याला मिळतात आणि आपण स्वतःच ते स्वीकारतो की मागे मी असं असं केलं होतं, त्याची फळं मी भोगतीये, आपण स्वतः हे स्वीकारतो। तसंच जेव्हा आपण चांगलं काहीतरी करतो तेव्हा आपण म्हणतो की स्वामी बघत असतील, स्वामींचं लक्ष असेल आणि मी जे काही चांगलं केलंय किंवा करतेय तर ते स्वामी बघत असतील, त्याचं जे फळ आहे ते स्वामी मला देतील। मग काही संकेत शुभ असतात तर काही संकेत हे अशुभ असतात। जेव्हा आपल्याकडनं चुका होतात किंवा जेव्हा आपल्यासोबत काहीतरी वाईट घडणार असतं तेव्हा आपल्याला सतत अशुभ संकेत भेटतात। मग हातातून काहीतरी सांडणं, पडणं, आपला डोळा फडफडणं, अशा जेव्हा चुकीच्या गोष्टी घडतात तेव्हा आपण समजतो की आता माझ्या आयुष्यात किंवा माझ्यासोबत काहीतरी वाईट होईल। पण जेव्हा आपल्यासोबत शुभ घडणार असतं, चांगलं होणार असतं, त्याचेही संकेत आपल्याला अगोदरच मिळतात। बऱ्याच वेळा स्वामी सेवा करत असताना आपल्या दिव्यात छान एखादा आकार बनतो, स्वामी सेवा करत असताना आपल्या घरात एखादं लहान बाळ येतं, एखादी गाय आपल्या दारात येऊन उभी राहते, म्हणजे हे जे संकेत आहेत ना हे शुभ असतात। ह्या संकेतांवरून आपल्याला कळून जातं की यामार्फत स्वामी मला काहीतरी चांगला संकेत देत आहे। आज हेच संकेत मी तुम्हाला सांगणार आहे। यातील एक संकेत जरी तुम्हाला भेटत असेल, ही एक गोष्ट जरी तुमच्यासोबत घडत असेल तर तुम्ही समजून जा की स्वामी आपल्या सोबत आहेत आणि स्वामी आपल्याला साथ देत आहेत। पुढे आपल्यासोबत चांगलं घडणार आहे, जे काही चांगलं केलेलं आहे, जी सेवा केलेली आहे त्याचं जे काही फळ आहे ते मोठं फळ आपल्याला मिळणार आहे। सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे बघा, जेव्हा आपल्याला अनेक अडचणी असतात, अडथळे येतात कामात किंवा आयुष्यात, त्या अडचणी सुटतच नाही, त्या अडचणी आपल्याला म्हणजे अडचणीतून बाहेर पडता येतच नाही, पण अचानक एके दिवशी आपल्याला मार्ग सापडतो। त्याच अडचणीत असताना आपल्याला मार्ग सापडतो आणि त्या मार्गातून आपण पुढे जातो, आपली अडचण सुटते आणि आपण नकळत म्हणतो की ही स्वामींची कृपा असेल। त्यावेळेस बऱ्याच वेळा लक्षात येत नाही, पण पुढे गेल्यानंतर आपल्याला ते कळून चुकतं, ही स्वामींची कृपा होती, स्वामींचा चमत्कार होता आणि त्या अडचणीतून मला मार्ग भेटला। बऱ्याच वेळा आपण नैराश्यात असतो, शांत बसलेलो असतो, विचार करत असतो आणि अशाच वेळेस मोबाईल बघत असताना आपल्याला लागेल असा एखादा संकेत मिळतो, म्हणजे आपल्याला त्यातून धीर मिळेल असा एखादा मेसेज स्वामींचा समोर येऊन उभा राहतो। बघा, हा योगायोग नसतो तर हा स्वामींनी घडून आणलेला योगायोग असतो। त्यातून स्वामी आपल्याला धीर देतात, त्यातून स्वामी आपल्याला सावरण्याचा प्रयत्न करतात, त्यातून स्वामी आपल्याला ते आपल्या सोबत आहेत हे सूचित करतात। म्हणजे हा देखील खूप मोठा संकेत आहे की तुमच्या पाठीशी मी आहे, तुझ्या सोबत मी आहे, तू पुढे चल। तिसरी गोष्ट म्हणजे जेव्हा आपण पूर्णपणे हरलेलो असतो, आपल्याला पूर्ण आयुष्य शून्य झालेलं असतं, आपल्या आयुष्यात आपल्याला काहीच पुढे चांगलं दिसत नसतं, काय करावं आपल्याला कळत नसतं आणि अशाच वेळी आपण कुठेतरी चाललोय, घराच्या बाहेर पडलोय, ऑफिसमध्ये चाललोय, मार्केटमध्ये चाललोय आणि जिथे तिथे स्वामींची प्रतिमा दिसते। बऱ्याच वेळा असं होतं बघा आपल्यासोबत, आपण खूप अडचणीत असतो आणि समोर एखाद्या गाडीवर स्वामी दिसतात, स्वामींचा मठ लागतो, पटकन स्वामींचा काहीतरी कार्यक्रम असल्याचे समोर दिसते, म्हणजे स्वामी आपल्याला संकेत देतात, स्वामी तिथून दर्शवतात मी आहे, तुझ्या पाठीशी आहे आणि तुझं जे काही आहे ते चांगलंच होणार आहे। हा संकेत प्रत्येकाला भेटत नाही, तर जेव्हा आपण अडचणीत असतो आणि तेव्हा जर तुम्हाला असं सतत स्वामी दिसत असेल तर हा खूप मोठा संकेत आहे की घाबरू नकोस, तुझ्या सगळ्या संकटांवरती किंवा तुझं जे काही दुःख आहे ते दूर होणार आहे आणि मी तुझ्या सोबत आहे। यासोबतच आपण जेव्हा जेव्हा पूजा करायला बसतो तेव्हा आपण एक दिवा लावतो। बघा, अशी बरीचशी लोक आहेत की ज्यांच्या दिव्यात नेहमी एकच आकार बनतो,
कधी हा आकार स्वस्तिकचा असतो, कधी हा आकार वटवृक्षाचा असतो, त्रिशूलाचा असतो, ओमचा असतो. जर तुमच्या दिव्यामध्ये एकच छान शुभ आकार बनत असेल तर हा संकेत स्वामी देत आहेत की तुझी जी काही पूजा आहे ती मी स्वीकारलेली आहे आणि तुझं जे काही आहे ते चांगलं घडणार आहे. त्यासोबतच आपण पूजा करायला बसतोय आणि आपल्या दारामध्ये कधी नव्हे तर नेमकं पूजेच्या एखादं कुत्रा येऊन राहतं, एखादी गाय येते. हा संकेत सुद्धा खूप मोठा आहे. या प्राण्यांमध्ये स्वामींचं रूप असतं. जर तुम्हाला कधी असं आढळलं, पटकन पूजेवरून उठा, घरात काही गोडधोड असेल, काही असेल, चपाती किंवा काय, तर ते गोमातेला किंवा त्या कुत्र्याला खाऊ घाला. कारण हा खूप मोठा संकेत आहे जो साक्षात स्वामी तुमच्या घरात आल्याच आहे. पूजा करत असताना एखादं लहान बाळ जर तुमच्यासोबत येऊन बसलं किंवा तुम्हाला टच केलं, तुमच्या जवळ आलं, तर त्यामार्फत, त्या बाळामार्फतही स्वामी तुमच्यापर्यंत पोहोचत असतात. बऱ्याच वेळा आपण जेव्हा पारायण करत असतो, पारायण काळ असेल किंवा आपलं काहीतरी उपवास असतो, आपण स्वामींचा खूप धावा करत असतो आणि योगायोगाने अकस्मात एखादी व्यक्ती आपल्याला भेटते आणि ती व्यक्ती पटकन आपल्याला त्या अडचणीतून बाहेर येण्यासाठी किंवा त्या अडचणीतून काहीतरी मार्ग दाखवते. म्हणजे मी मार्केटमध्ये चाललेली आहे, मार्केटमध्ये जात असताना समोरून पटकन एखादी भरधाव वेगाने गाडी आलेली आहे आणि एखादी बाजूला असणारी व्यक्ती मला पाठी ओढते. त्या पुढच्या क्षणात आपण त्याला धन्यवाद मानू, थँक्यू मानू, पण त्याच्या पुढे गेल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की ते स्वामींचं रूप होतं. म्हणजे बऱ्याच वेळा असं घडतं की जिथे आपल्याला कुठला मार्ग नसतो किंवा जिथे कुठे आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला मोठं संकट येणार असं, तिथे अशी एखादी व्यक्ती भेटते, ती आपल्याला सावरते, बाहेर काढते आणि नंतर आपल्याला कळून चुकतं की ते स्वामींचं रूप होतं आणि ते स्वामींचंच रूप असतं. स्वामी कुठल्याही रूपात येऊन आपली जी मदत आहे ना ती मदत करतात. जर तुम्ही देवघरात उदबत्ती लावत असाल आणि जर तुम्ही पूजा करत असाल, त्या उदबत्तीचा धूर सतत तुमच्याकडे येतोय, देवाकडे जात नाही, तुमच्याकडे येतोय, तर त्यातूनही स्वामी तुम्हाला सूचित करतात की मी तुझ्या पाठीशी आहे आणि तुझी जी काही सेवा आहे ती मला मान्य आहे. दिवा लावल्यानंतर तो पटकन मोठा होणे, म्हणजे दिव्याची वात फडफडणे किंवा दिव्याची वात ज्योत जी आहे ना ती पटकन उंचावरती जाणे आणि एक लख्ख प्रकाश पडणे, असं सुद्धा होत असेल तर ते देखील अत्यंत शुभ संकेत आहे. बऱ्याच वेळा आपण घरामध्ये म्हणजे एकाच वेळेस अगरबत्ती लावतो किंवा संध्याकाळी लावतो, पण तरीही संपूर्ण घरामध्ये सुगंध येत असेल, घरात पूर्ण सुगंधी एक अत्तर शिंपडल्यासारखं जर तुम्हाला वाटत असेल तर ते सुद्धा अत्यंत शुभ लक्षण आहे. याने स्वामींचा वास तुमच्या घरात आहे, दैवी शक्ती तुमच्या घरात जागृत आहे आणि त्यामुळे तुमच्या घरामध्ये हा सुगंध आहे. बघा, यातील एक जरी लक्षण तुम्हाला भेटत असेल तर समजून जा की तुमची सेवा स्वामींपर्यंत पोहोचत आहे आणि स्वामी तुमच्या सोबत आहेत. आता एक छोटासा मी तुम्हाला अनुभव सांगत आहे, जो अनुभव माझ्या वसईतील एका मैत्रिणीचा आहे, जी स्वामी सेवा करते. ॲक्च्युली मठामध्येच आमची छान भेट झाली, नेहमी तिचा फोन असतो आणि तिने आवर्जून तिचा हा अनुभव मला शेअर केलेला आहे. लग्नाला 8 वर्ष झाली होती, पण तिला बाळ किंवा असं काहीच नाही. बरीच वर्ष ती स्वामी सेवेत आहे, स्वामी सेवा करते, आज ना उद्या सगळं बदलेल असं तिच्या मनात, म्हणजे कधीतरी स्वामी माझी ओटी भरतील असं तिच्या मनात. आणि मीही तिला नेहमी सांगते की तू फक्त स्वामींवरती सोड आणि सेवा कर, जेव्हा देणार तेव्हा देणार, पण तुला जे काही हवं ते स्वामी देणार. सगळं छान सुरू होतं. तिचा आता गुरुवार जे आहेत 11 गुरुवार ते सुरू होते. त्या दिवशी तिचा 5वाच गुरुवार होता. 5वा गुरुवार सकाळपासून काहीतरी तिला बरं वाटत नव्हतं. गुरुवारची पूजा झाली, सगळं झालं. संध्याकाळचे 5 वाजले असतील. तिचे जे मिस्टर आहेत ते मिस्टर घरी आले होते ऑफिसवरून 5:30च्या दरम्यान आणि त्याच दरम्यान तिला चक्कर आली, म्हणजे ती बेशुद्ध पडली. बेशुद्ध पडल्यानंतर तिचे मिस्टर तिच्या जवळ आले, कारण त्यांनी चक्कर येऊन तिला पडताना बघितले, त्याच्यामुळे थोडे घाबरले आणि ते किंचाळू लागले. तितक्यातच आता ते सोसायटीत राहतात, फ्लॅटमध्ये राहतात, त्यामुळे बाकीच्या सगळ्याच लोकांचे दरवाजे बंद होते. पण त्या 5 मिनिटामध्ये तिथे एक वयस्कर गृहस्थ आले. जे गृहस्थ धोतरवर होते आणि त्यांच्या एका बाजूला खाकेमध्ये, एका बाजूला ज्याला म्हणतात एक पर्स सारखं असतं बघा, कपड्याचं बनवलेलं असतं, जे ऋषीमुनी असतात त्यांच्याकडे एका बाजूला असायचं, सेम तसंच त्यांच्या एका बाजूला, म्हणजे खाकेच्या एका बाजूला ते कापड्यासारखी एक पिशवी होती. ताईंच्या मिस्टरांना असं वाटलं की मी किंचाळलो, ओरडलो म्हणून बाजूचे कोणीतरी गृहस्थ, कोणीतरी पाहुणे वगैरे किंवा कोणीतरी असेल बाजूचं, ते आपल्या मदतीला आले. ताईंचे मिस्टर अगदी रडत होते, तिचे हात वगैरे असे चोळत होते, डोकं वगैरे घासत होते, म्हणजे तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत होते, पण ताईंना शुद्ध नव्हती. ते व्यक्ती तिथे बसल्याने त्यांनी सांगितले, घाबरू नको, काहीच होणार नाही, ती ठीक आहे, तिला काहीच होणार नाही. त्यांनी त्यांच्या झोळीत, म्हणजे त्यांच्या पिशवीत असणारा एक लाडू काढला.
हा जो लाडू आहे तो त्यांनी त्यांच्या तोंडात घातला. खरं तर तेव्हा ते दादा जे आहे ते ओरडले की हे काय करतात, ती बेशुद्ध पडल्याने तुम्ही तिला लाडू का देताय. तेव्हा ते म्हणाले हे औषध आहे, हे औषध आहे, याने ती शुद्धी होईल. ताई म्हणतात मी बेशुद्ध होते, पण माझे मिस्टर मला सांगतात की मी बेशुद्ध असतानाही त्यांनी तो लाडू माझ्या तोंडात ठेवला आणि त्याच्यानंतर तो जो लाडू आहे ना तो माझ्या पोटात गेला, माझ्या मुखात गेला. खरं तर ही खूप मोठी म्हणजे शॉकिंग गोष्ट होती. आणि त्याच्या 5 मिनिटानंतर ते जे गृहस्थ होते ते तिथून निघून गेले. त्याच्यानंतर ताई म्हणतात की मला काही वेळाने 15 मिनिटांनी थोडीशी शुद्ध आली आणि मग त्याच्यानंतर मी आणि मिस्टर हॉस्पिटलला गेलो. जेव्हा आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो, जेव्हा मी डॉक्टरांना दाखवलं, डॉक्टरांनी चेकअप केलं, तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की खुश खबर आहे. तेव्हा त्यांनी स्पष्ट सांगितले की मी प्रेग्नंट आहे. त्याच्यानंतर मग आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर रात्री जेवण वगैरे केलं. गुरुवार होता, स्वामींना नैवेद्य दाखवलं. मग 10-10:30 वाजता माझ्या पतीने मला सांगितलं की इथे कुणीतरी असे गृहस्थ आले, त्यांनी तुझ्या तोंडामध्ये लाडू ठेवला. हे सगळं झालं आणि मग त्यानंतर आम्हाला कळून चुकलं की ते गृहस्थ म्हणजे स्वामीच होते. कारण असं कुणीही तिथे नव्हतं. आत्ताच्या काळामध्ये कुणीही असं धोतर वगैरे घालत नाही आणि आमच्या सोसायटीत असं कुणी नव्हतंच. आम्ही सगळ्या ठिकाणी चौकशीसुद्धा केली की असे कुठे गृहस्थ जे आहेत ते आपल्याकडे आलेले होते का, किंवा असे कुठलेही गृहस्थ जे आहेत ते आपल्या भागामध्ये होते का, पण कुणीच त्यांना बघितलेलं नव्हतं. आणि मग त्याच्यानंतर ताईंचे जे मिस्टर आहेत त्यांनी ताईंना सांगितलं की त्यांनी असं केलं की त्यांनी त्यांच्या झोळीमध्ये असणारा जो लाडू आहे तो तुला दिला आणि मग त्याच्यानंतर तुला शुद्ध आली. आणि मग त्याच्यानंतर जेव्हा आपण हॉस्पिटलमध्ये गेलो तेव्हा डॉक्टरांनी ही गुड न्यूज दिली. म्हणजे साक्षात या महाराजांनी, आपल्या स्वामी महाराजांनी त्या ताईंची ओटी भरली, ताईंना लाडू गोड ताईंना भरवलं आणि त्याच्यानंतर ताईंना ही गोड बातमी मिळाली. म्हणजे हा खूप मोठा संकेत किंवा स्वामींचा खूप मोठा साक्षात्कार होता. अत्यंत छोटासा अनुभव होता, पण अगदी मनाला लागणारा होता. तुम्हाला आजचा अनुभव कसा वाटला कमेंट करा आणि तुम्हालाही जे संकेत मी सांगितलेले आहे त्यातले कुठले संकेत मिळतात ते मला कमेंटमध्ये जरूर सांगा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.